नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पॉवर ऑफ स्टॉक अँड ऑप्शन सेलिंग क्लब. त्याच्यामध्ये आज आपण पाहणार आहे की कॅन्डलस्टिक म्हणजे काय, कॅन्डलस्टिक पॅटर्न कशा पद्धतीने वर्क करतो, कॅन्डलस्टिक म्हणजे कॅन्डल कुठे ओपन होतात, कुठे क्लोज होतात, चार्टवर आपल्याला कॅन्डल कशा प्रकारे दिसतात आणि त्या बेसिस आपण ट्रेडिंग कसे करणार आहे. तर हे सर्व आपण आज कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये पाहणार आहोत. कॅन्डलस्टिक दोन प्रकारचे असतात, दोन कलरमध्ये असतात, एक रेड असते आणि एक ग्रीन असते. तर त्याच्यामध्ये जे ग्रीन कॅन्डल असते ते आता आपण चार्टवर पाहणार आहोत. तर या पद्धतीने अशी ओपन होते, ओपन खाली होते आणि क्लोज वर होते ग्रीन कॅन्डल. त्याच्यानंतर ते वर गेल्यानंतर त्याचा हाय बनतो, खाली आल्यानंतर त्याचा लो बनतो. म्हणजे ओपन ज्या ठिकाणी होते तिथून ती थोडी खाली गेली की त्याचा लो बनतो आणि तिथून वर गेल्यानंतर टॉपला त्याचा हाय बनतो, थोडी वीक बनवून क्लोज करते. म्हणजे अशा पद्धतीने ही आपली ग्रीन कॅन्डल एक क्लोज झालेली. त्याच्यानंतर त्याच्या अपोजिट रेड कॅन्डल असते, म्हणजे जिथं ग्रीन कॅन्डल ओपन होते त्या ठिकाणी रेड कॅन्डल क्लोज होते आणि जिथं ग्रीन कॅन्डल क्लोज होते त्या ठिकाणी रेड कॅन्डल ओपन होते. तर इथे पण पाहू शकता तुम्ही या चार्टमध्ये. तर इथे ही ओपन झालेली आहे रेड कॅन्डल, तिथून थोडी वर गेल्यानंतर त्याने हाय बनवला आणि तशीच सेम ते खाली आली, खाली आल्यानंतर तिने एक लो बनवला आणि क्लोजिंग थोडं वरच्या साईडला दिलेलं आहे. मग अशा प्रकारे आपले या दोन कॅन्डल आहेत, ग्रीन कॅन्डल आणि रेड कॅन्डल. तर याच्या मार्फत ग्रीन कॅन्डल म्हणजे काय, तर आपला ट्रेड ज्यावेळेस वरच्या साईडला जातो त्यावेळेस त्या ग्रीन कॅन्डल बनत असतात. आणि रेड कॅन्डल म्हणजे काय, जर ज्यावेळेस ट्रेड आपला किंवा मार्केट डाऊन साईडला जातं त्यावेळेस त्या अशा रेड कॅन्डल बनतात. तर अशा प्रकारे दोन पद्धतीच्या किंवा दोन कलरच्या कॅन्डल असतात, तर रेड आणि ग्रीन. तर या चार्टमध्ये कशा प्रकारे दिसतात तर ते आपण पाहणार आहे. अशा प्रकारे चार्ट असतो. तर या चार्टमध्ये पाहू शकता की ही एक बिग ग्रीन कॅन्डल बनली. बिग ग्रीन कॅन्डल म्हणजे काय, तर त्या ठिकाणी व्हॉल्यूम जास्त आला, त्याच्यानंतर ही ग्रीन कॅन्डल बनली. त्याच्यानंतर थोडं थोडं प्रॉफिट बुकिंग झालं, हळूहळू रेड कॅन्डल बनले पाहू शकताय. त्यानंतर तिने एक EMA आहे म्हणजे मुव्हिंग ॲव्हरेजला सपोर्ट घेतला आणि त्याच्यानंतर परत हळूहळू ग्रीन कॅन्डल बनण्यास सुरुवात झाली. म्हणजे आपला ट्रेंड हा अपसाईडच्या दिशेने ट्रेंड होता. इथे पाहू शकता ही एक बिग ग्रीन कॅन्डल आहे. ग्रीन कॅन्डल नंतर एक छोटी स्मॉल ग्रीन कॅन्डल बनली आणि हे प्रॉफिट बुकिंग झालं. त्याच्यानंतर त्यांनी सपोर्ट कशावर घेतला, हा मुव्हिंग ॲव्हरेज आहे, म्हणजे 20 EMA असेल किंवा 50 EMA असेल त्याच्यावर त्यांनी सपोर्ट घेतला आणि त्या पद्धतीने असे अपसाईडला एक रॅली स्टार्ट झाली. त्याच्यानंतर दुसरा चार्ट पाहू शकताय. या ठिकाणी पण पाहू शकता की तुम्ही एक हायर हाय बनवला, हायर हायच्या नंतर एक डोजी टाईप कॅन्डल बनली किंवा त्याला हॅमर म्हणू शकतो, थोडी डोजी किंवा हॅमर म्हणू शकतो. तर त्याच्यानंतर ट्रेंड तुम्ही पाहू शकता अपसाईडला ट्रेंड गेला. तर अशा पद्धतीने कॅन्डलस्टिक वर्क करतात त्या ठिकाणी. तर आपण दोन असतात कॅन्डलस्टिक. आता मेजर आपण बघणार आहे, एक बुलिश अँगल फिन्स आणि बेरिश अँगल फिन्स. बेरिश म्हणजे पडणारी, बुलिश म्हणजे वरच्या साईडला जाणारी. थोडक्यात ह्या दोन्ही बिअरिश मार्केट किंवा बुलिश मार्केट म्हणजे काय, बिअर म्हणजे काय, तर बिअर हा खालच्या साईडला डाऊन साईडला जातो आणि बुल म्हणजे काय, जो वरच्या साईडला आपल्याला डायरेक्शन देतो त्याला, त्यामुळे त्याला बिअर आणि बुल म्हणतात त्या ठिकाणी. तर सेम हे कॅन्डलस्टिकमध्ये पण त्या प्रकारे वर्क करतं. तर आज आपण आहे ना चार्टवर पाहू शकतोय कॅन्डलस्टिक कशा प्रकारे बनतात किंवा चार्टवर कशा प्रकारे दिसतात कॅन्डलस्टिक. आता हा चार्ट आहे आपला निफ्टीचा चार्ट आहे, बँक निफ्टीचा चार्ट आहे. हा आपण एक टाइम फ्रेममध्ये ओपन करू. बँक निफ्टीचा चार्ट आहे हा 5 मिनिटाचा चार्ट आहे आणि हे दोन आहेत ते मुव्हिंग ॲव्हरेज आहेत. एक आहे 20चं ॲव्हरेज आहे आणि एक आहे 50चं. तर हे तुम्हाला नंतरच्या आपल्या सेकंड पार्टमध्ये येईल, तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला हे शिकायला मिळेल. तर याच्यामध्ये आता फक्त आपण कॅन्डलस्टिक पाहूया. कॅन्डलस्टिक कशा प्रकारे असतात, कशा वर्क करतात, कोणत्या कॅन्डलस्टिक चांगल्या वर्क करतात किंवा त्या ठिकाणी आपण ट्रेड कशा पद्धतीने घेऊ शकतो. तर या ठिकाणी पाहू शकतो. तर आता सपोर्ट रेजिस्टन्स आपण मार्क करू, एकदा तुमच्या लक्षात येईल सपोर्ट किंवा रेजिस्टन्स कसा मार्क करतात किंवा ट्रेंड लाईन. तर या ठिकाणी आपण एक ट्रेंड लाईन मार्क करू, इथून इथपर्यंत ही ट्रेंड लाईन मार्क केली डाऊन साईडला. ज्यावेळेस या कॅन्डलने, हे जी बिअर कॅन्डल म्हणजे रेड कलरची कॅन्डल आहे, तिने हा खालचा
सपोर्ट ब्रेक केला, त्याच्यानंतर पाहू शकता मार्केट किती स्पीडमध्ये खाली आलेलं आहे. सेम त्याच्यामध्ये पाहू शकतो आपण दुसऱ्या प्रकारे की या ठिकाणी पाहू शकतो, इथे पण आपण सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करू. या ठिकाणी रेजिस्टन्स मार्क केलेला आहे आणि या ठिकाणी एक सपोर्ट फॉर्म झालेला आहे आपला. ज्या वेळेस मार्केट सपोर्टला येतं तर त्या ठिकाणी पाहू शकता कशा प्रकारे हा डोजी किंवा हॅमर टाइप कॅन्डल बनलेले आहे. तर इथून मार्केटने ट्रेंड चेंज केलेला आहे. इथून मार्केट बेअर साईडला म्हणजे खाली पडत आहे, मार्केट पी साईडला पडत आहे. या ठिकाणी सगळ्या कॅन्डल लोअर लो बनत आलेला आहे. या ठिकाणी एक कॅन्डल बनली, तर इथं चेक करू शकता तुम्ही. एक डायरेक्शन दाखवतो तुम्हाला. ही जी कॅन्डल बनली ना, या ठिकाणी पाहू शकता ही कॅन्डल एक वीक मोठी आहे आणि वरच्या साईडला क्लोजिंग दिली आहे. तर या ठिकाणी पाहू शकता एक अपसाईडला ट्रेंड म्हणजे ट्रेंडचं डायरेक्शन चेंज झालेलं आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता दुसऱ्या वेगवेगळ्या कॅन्डल आहेत. तर अजून एक कॅन्डल आपण पाहू शकता. एक मिनिटाची मी चार्टमध्ये लावतो, म्हणजे 1 मिनिटात चार्टमध्ये आपल्याला वेगवेगळ्या कॅन्डल अशा दिसतील त्या ठिकाणी 1 मिनिट चार्टमध्ये. हा या ठिकाणी पाहू शकता हा 1 मिनिटात चार्ट आहे. तर याच्यामध्ये आपल्याला कॅन्डल कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात, कशा वर्क करतात ते पाहायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही कॅन्डल हे सपोर्ट बनलेला आहे. सपोर्टमध्ये बुलिश अँगल फिन बनलेला आहे. म्हणजे बुलिश अँगल फिन म्हणजे काय, एक रेड कॅन्डल त्याला पूर्ण अँगल ग्रीन कॅन्डलने केले. पाहू शकता ही पूर्ण रेड कॅन्डल आहे, मार्केट वरून खाली पडते, त्याला पूर्ण अँगल्स या ग्रीन कॅन्डलने केले. त्याच्यानंतर जी सेकंड कॅन्डल वरची आहे तर त्या ठिकाणी आपण ट्रेड घेऊ शकतो या ठिकाणी. तर या ठिकाणी पाहू शकता ट्रेड घेताना हा आपला बाईंग ट्रेड असेल आणि हा आपला स्टॉप लॉस असेल. तर असे ज्यावेळेस कॅन्डल असतात, ह्या कॅन्डल पाहू शकता, ह्या प्रॉपर व्यवस्थित लक्ष द्या याच्याकडे. या कॅन्डलकडे लक्ष द्या. याला बुलिश अँगल फिन कॅन्डल म्हणतात याला. म्हणजे तो ट्रेड जो डाऊन ट्रेड आहे, हा डाऊन ट्रेड आहे, याला पूर्ण ट्रेंड चेंज केला, म्हणजे डाऊन ट्रेड पूर्ण अप ट्रेंडमध्ये कन्वर्ट झाला. तर या प्रकारे त्याला बुलिश अँगल फिन म्हणायचं. आता आपण दुसरी बघू, बेरिश अँगल फिन बघू. बेरिश अँगल फिन ही तुम्हाला सपोर्टला म्हणजे या ठिकाणी बेरिश अँगल फिन आहे. आता पाहू शकतो आपण की तुम्हाला रेजिस्टन्सला मिळणार आहे बेरिश अँगल फिन. बेरिश अँगल फिन म्हणजे काय, जो ट्रेंड अप ट्रेंड होता, हा बघा अप ट्रेंड होता, तर अप ट्रेंडला पूर्ण त्याने डाऊन ट्रेंडमध्ये कन्वर्ट केलं. तर हा मेजर जो ट्रेंड आहे, ट्रेंड रिव्हर्सल किंवा बेरिश अँगल फिन, तर अशा प्रकारे असते की पूर्ण ही ग्रीन कॅन्डल होती, ग्रीन कॅन्डलला रेड कॅन्डलने पूर्ण अँगल्स केलं आणि ट्रेंड लोअर लो बनवत खालच्या डायरेक्शनने आला. तर अशा प्रकारे या दोन कॅन्डलस्टिक चांगल्या प्रकारे वर्क करतात. तर ही दुसरी आहे बेरिश अँगल फिन ही कॅन्डल पाहू शकता. म्हणजे ग्रीन कॅन्डलला रेड कॅन्डलने पूर्ण अँगल्स केलं, तर पूर्ण ट्रेंड हा डाऊन ट्रेंडमध्ये कन्वर्ट झाला या ठिकाणी. सेम इथे पण पाहू शकता, या दोन्ही दोन्ही इथेच मिळालेले आहेत. आता आपल्याला या ठिकाणी एक बुलिश अँगल फिन पण मिळाली, पाहू शकता. ट्रेंड हा डाऊन ट्रेंडमध्ये होता, त्याला रेड कॅन्डल अँगल्स केला आणि तिथून ट्रेंड हा डायरेक्शन चेंज झाला. पहिलं दोन्ही पण इथेच मिळालेत आपल्याला. आणि या ठिकाणी हा जो ट्रेड आहे, हा ट्रेड आहे बेरिश मिळाला आपल्याला. इथे पाहू शकता हा बेरिश ट्रेड मिळाला आणि हा आपल्याला मिळाला, पाहू शकता चार्टमध्ये. चार्ट महत्वाचा आहे आपल्याला. आता या चार्टमध्ये हा जो आहे तो सपोर्ट आहे, हा सपोर्टला ट्रेड बनलेला आहे. पाहू शकता हा ट्रेड सपोर्टला बनलेला आहे आणि हा ट्रेड आपल्याला रेजिस्टन्सला बनलेला आहे. तर हे दोन्ही कॅन्डल स्टिक चांगल्या प्रकारे वर्क करतात. तर याच्यामध्ये आपण
चांगल्या प्रकारे ट्रेड घेऊ शकतो किंवा आपण चांगल्या प्रकारे प्रॉफिट मिळवू शकतो या ठिकाणी. अशा पद्धतीने जर कॅन्डलस्टिक बनल्या तर याच्या पद्धतीने आपण चांगल्या प्रकारे ट्रेड घेऊ शकतो आपल्या रोजच्या ट्रेडिंग याच्यामध्ये. तर आपण आता दुसरा चार्ट पाहू शकतोय. दुसरा चार्ट पाहणार आहे तर याच्यामध्ये आपण एक मिनिट, या टाईपमध्ये पाहू शकता. हे एक त्या टाईपमध्ये पण दुसरी अँगल फिन्स आहे, म्हणजे एक ग्रीन कॅन्डल आणि एक रेड कॅन्डल सेम. याच्यामध्ये विक थोडे मोठे आहेत. या ठिकाणी ग्रीन कॅन्डल इथे ओपन झालेली आहे, क्लोज इथं झालेले आहे, हाय हा मार्क केलेला आहे आणि हा लो मार्क केलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्या कॅन्डल्स बनतात. सेम त्याच्या अपोजिट ही रेड कॅन्डल आहे त्या ठिकाणी. म्हणजे अशा वेगवेगळे कॅन्डल आहेत. तर त्या कॅन्डल स्टिक पाहू शकता तुम्ही. या वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्डल आहेत, इथे पाहू शकता. हे शूटिंग स्टार म्हणून कॅन्डल आहे, अशा प्रकारचे असते. स्पिनिंग टॉप्स म्हणून असते, शूटिंग स्टार असते, हॅमर असते, डोजे असते कॅन्डल. बुल्लिश अँगल फिन्स तुम्हाला आता मी चार्टवर दाखवली, बेरिश अँगल फिन्स दाखवली. त्याच्यानंतर इव्हिनिंग स्टार, मॉर्निंग स्टार. तर आता आपण इव्हिनिंग स्टार पाहूया आणि एक मॉर्निंग स्टार पाहूया आपण त्या ठिकाणी कशा प्रकारे आहे. तर चार्टवर पाहूया आपण मॉर्निंग स्टार आणि इव्हिनिंग स्टार. म्हणजे एक ग्रीन कॅन्डल, त्याच्यानंतर हा रेड एक स्टार टाईप बनला आणि तिथून मार्केट फॉल झालं. तर ते पाहू शकतो आपण चार्टमध्ये. तर तुम्हाला इथे पाहायला मिळेल या चार्टमध्ये. प्रॉपर तुम्हाला दाखवतो, इथे पाहू शकता. हा प्रॉपर बनलेला आहे. हा कोणता आहे, काय नाव त्याचं, काय नाव सांगितलं मी तुम्हाला, इव्हिनिंग स्टार. म्हणजे तो कुठे मिळतो तुम्हाला, रेजिस्टन्सला. कुठे मिळतो, रेजिस्टन्सला. तर पाहू शकता इथे प्रॉपर एक स्टार बनलेला आहे. त्या ठिकाणी ॲरोने तुम्हाला दाखवतो मी. इथे एक पाहिलेला आहे, इथे एक बनलेला आहे, त्याच्यानंतर अजून इथे एक बनलेला आहे. या ठिकाणी पाहू शकता. हा तुम्हाला रेजिस्टन्सला मिळणार, रेजिस्टन्सला. आणि सपोर्टला पण तुम्ही पाहू शकता. इथे एक सपोर्टला एक मॉर्निंग स्टार बनलेला आहे, पाहू शकता. इथे सपोर्टला एक मॉर्निंग स्टार. हे जेवढा तुमचा मोठ्या टाइम फ्रेममध्ये बनेल ना, तेवढं तुम्ही प्रॉफिटेबल, तुमचे चांगले ट्रेड असतात. मोठ्या टाइम फ्रेम म्हणजे 15 मिनिट, 1 आवर याच्यामध्ये जर बनला ना, तर चांगल्या प्रकारे आपल्याला हा वर्क करतात. मोठ्या टाइम फ्रेममध्ये, छोट्या नाही, मोठ्या टाइम फ्रेममध्ये 1 मिनिटामध्ये तुम्हाला भरपूर मिळतील हे ट्रेड. अशा प्रकारे मॉर्निंग स्टार, इव्हिनिंग स्टार. तर पाहिलं अशा प्रकारे बनलेले असतात, रेजिस्टन्स आणि सपोर्टला. त्याच्यानंतर आपण पुढचे पाहणार आहे. मॉर्निंग स्टार पाहिला, इव्हिनिंग स्टार पाहिला, बेअरिश अँगल फिन्स पाहिले आपण, बुलिश अँगल फिन्स पाहिले. आता डोजी पाहू आपण आणि हॅमर. डोजी आणि हॅमर. तो डोजी तुम्हाला, डोजी डोजी आपण पाहू. हा इथे पाहू शकता, हा डोजी बनलेला आहे. हा प्रॉपर डोजी बनलेला आहे. डोजी म्हणजे अनडिसिजन कॅन्डल. म्हणजे थोडक्यात काय, की मार्केट वर जाईल किंवा खाली जाईल, तर हे डिसाईड नाही होणार. किंवा इथे एक पाहिलेलं आहे, इथे पाहू शकता, इथे प्रॉपर बनलेलं आहे डोजी. अनडिसिजन कॅन्डल म्हणजे हे मार्केट वर चाललेलं पण वर गेलेलं नाही, अनडिसिजन झालं पण मार्केट खाली आलं, तर याला डोजी कॅन्डल स्टिक म्हणायचं. हा पण 5 मिनिटाच्या किंवा 15 मिनिटाच्या प्रॉपर सपोर्टला किंवा टॉपला जर बनला, तर हा चांगल्या प्रकारे वर्क करतो. लक्षात ठेवा, हे कॅन्डल स्टिक पॅटर्न सर्वात महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर आपण काय पाहणार आहे, हॅमर. आता हॅमरचे 2 टाईपमध्ये असतात. हा एक उलटा हॅमर आहे, हा इथे बनलेला, हा पाहू शकता ग्रीन कलरचा. हा एक हॅमर आहे, हा उलटा हॅमर आहे. पण हा हॅमर टॉपला बनला ना, टॉपला, चार्टच्या टॉपला, तर चांगल्या प्रकारे वर्क करतो हा हॅमर. चार्टच्या टॉपला बनल्यानंतर ते पण 5 मिनिट, 15 मिनिटमध्ये. आता आपण पाहू शकतो कुठे बनलंय का, चेक करू आपण. इथे एक हॅमर बनलेला आहे, हा पाहू शकता रेड कलरचा हॅमर. हा बरोबर बॉटमला बनला, किती चांगला वर्क केलाय पाहू शकता. हा किती चांगला वर्क केलेला आहे पाहू शकता तुम्ही इथे.
छान वर्क केलेलं आहे. बरोबर. तर त्याच्यानंतर आता आपण टॉपला पाहू. उलटा हॅमर. पाहू शकता इथे बनलेला आहे मस्त टॉपला. हा पाहू शकता. हा डोजी. डोजी म्हणजे प्लस दिसला पाहिजे आणि उलटा हॅमर म्हणजे मोठी वी आणि खाली दांडी. इथे एक बनलेला आहे. तर हा टॉपचा चांगला वर्क करतो. इथे एक बनलेला आहे, टॉपचा चांगला वर्क करतो. पाहू शकताय तुम्ही. हा इथे पण बनलेला आहे. तर अशा प्रकारे आपण आहे ना चार्टमध्ये वेगवेगळे जे आता तुम्हाला जे शिकवलेलं आहे, तर त्या पद्धतीने तुम्ही ना चार्टमध्ये सगळ्या पॅटर्न्स बघायचे. कॅन्डलचे कशा प्रकारे बनलेले आहेत, कोणते कोणते बनलेले आहेत. तर अशा प्रकारे चांगले वर्क करतात पॅटर्न सर्व. स्पिनिंग स्टार, शूटिंग स्टार, हॅमर, डोजी, इव्हिनिंग स्टार, मॉर्निंग स्टार, अशा प्रकारे थ्री सोल्जर, हे सगळ्या प्रकारे कॅन्डल्स वर्क करतात. तर हा आपला आहे कॅन्डल स्टिकचा एक व्हिडिओ. तर याच्यामार्फत तुम्ही भरपूर असे शिकचाल आणि याच्यामधूनच तुम्हाला चांगल्या प्रकारे कॅन्डल कशा पद्धतीने वर्क करतात, कोणत्या कॅन्डल असतात, कॅन्डलची नावं काय, तर ते तुम्हाला इथे मी नाव दिलेलं आहे. लॉंग डोजी कॅन्डल, ड्रॅगन फ्लाय, हॅमर, बुलिश अँगल फिश, बेरिश अँगल फिश, इव्हिनिंग स्टार, मॉर्निंग स्टार, इन्व्हर्टेड हॅमर आणि मोरोबुजू. मोरोबुजू ही एक कॅन्डल सगळ्यात बेस्ट कॅन्डल आहे. तर तुम्हाला एक दाखवतो ते मोरोबुजू. मोरोबुजू म्हणजे कॅन्डल, तर जी कॅन्डलला छोटा विक आणि बॉडी मोठी असते, छोटा विक आणि बॉडी मोठी असते, त्याला मोरोबुजू म्हणतात. इथे बघा, पाहू शकता हे दोन्ही छोटे विक आहेत. मग कॅन्डलची बॉडी बघा किती मोठी आहे, याला मोरोबुजू म्हणायचा. त्याच्यानंतर ही एक कॅन्डल आहे, छोटा विक, हे वन साइड याला विक आहे आणि एक साईडला विक नाही, आणि कॅन्डल किती मोठी आहे ते चेक करू शकता तुम्ही. याला मोरोबुजू कॅन्डल म्हणतात. ही कॅन्डल बनल्यानंतर मार्केट एक स्ट्रॉंग डायरेक्शनमध्ये असतं, व अप साईडला किंवा डाऊन साईडला. इथे पण पाहू शकता एक मारोबोजू बनली, एक डाऊन साईडला बनलेली. इथे पण पाहू शकता एक डाऊन साईडला बनलेली मारोबोजू कॅन्डल आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी पाहू शकता कॅन्डल ह्या डाऊन साईडच्या आहेत, मारोबोजू कॅन्डल आहे त्याला म्हणायचं. अशा प्रकारे तर ह्या चांगल्या प्रकारे वर्क करतात या कॅन्डल्स, तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे कॅन्डलचे वेगवेगळी नावं आहेत आणि त्या पद्धतीने कॅन्डल स्टिकचे पॅटर्न आहेत. तर ज्या ज्या ठिकाणी 15 मिनिट, 5 मिनिट, 1 आवर किंवा सपोर्ट रेजिस्टन्सला अशा प्रकारे जर कॅन्डल्स बनल्या तर चांगल्या प्रकारे वर्क करतात आणि आपल्याला चांगले ट्रेड मिळतात. त्या ठिकाणी आपण त्यामध्ये चांगल्या प्रकारे ट्रेड करू शकतो. तर अशा पद्धतीने या कॅन्डल स्टिक पॅटर्न तुम्ही सर्वांनी चांगल्या प्रकारे रीड करा आणि त्या ठिकाणी कॅन्डलची नावं लक्षात ठेवा आणि त्या प्रकारे आपण वेगवेगळ्या चार्टमध्ये कशा पद्धतीने फॉर्म झालेले आहेत त्याच्यावर आपण ट्रेड करू शकतो. तर हा व्हिडिओ याच्यानंतरचा पार्ट दुसरा व्हिडिओ आहे, तो पण तुम्ही पहा. हा पार्ट फर्स्ट आहे कॅन्डलस्टिकचा.